स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली म्हणून तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त 27व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात नगरसेवक रविदादा पवार यांनी अग्रेसर राहून आपली भूमिका बजावली. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक रवी पवार हे रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना जीवनदान मिळत आहे. यावर्षी देखील या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून रवी पवार यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रविदादा पवार. गेली 27 वर्षे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरती निस्सीम प्रेम करणारे त्यांचे चाहते रविदादा यांनी अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवून या गोडोली भागामध्ये आपला एक ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या याच निष्ठेचं फळ याच वर्षी बाबाराजेंनी त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करून त्यांना एक भेट दिलेली आहे आणि त्या निष्ठेचा आज त्यांनी 27 वर्ष साजरा करतायत. छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो यज्ञ चालत आलेला आहे रक्तदान शिबिराचा, हा महायज्ञ आज सुद्धा इथे सेलिब्रेट होत आहे. या रक्तदानात आम्हाला रक्तदान करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रविदादाचे आम्ही सातारा कोल्हापूर पंढरपूरतर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपले सगळ्यांचे लाडके आवडते रविदादा पवार जे आता नगरसेवक सुद्धा आहेत, हे गेले 20-25 वर्षापासून हे आपलं डोनेशन कॅम्प येत आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं आहे की लोकांचं एवढं प्रेम आहे की त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतो त्यांना. आज लोकांनी जनसंख्या केलेली आहे. सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे की अशा चांगल्या कामासाठी तुम्ही पुढाकार घेता आणि मदत करता. परत एकदा महाराष्ट्राला शुभेच्छा, रविदादांना शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गोडोली गावातील रवी पवार मित्र समूह तसेच मोहित कुसबे मित्र समूह तसेच गोडोली ग्रामस्थ यांच्या वतीनं आज सलग 1999 पासून ते आज 2026 पर्यंत अविरतपणे चालू असलेला हा रक्तदानाचा कार्यक्रम आज अविरतपणे चालू आहे. आज महाराजांच्या वाढदिवसानिमित्त मी गोडोली गावातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच रवी पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हा जो रक्तदानाचा संकल्प त्यांनी सोडला तो गिनीज पुस्तकात नोंद होईल अशी मी अपेक्षा करतो आणि महाराजांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी आज आपण इथं उपस्थित आहे. विषय एखादा निर्णय, एखादा काम विषय सुरू केलं की ते लक्षात राहीलच असं नसतं, पण ज्यांना अपवाद ठरलेत आपले रविदादा. गोडोलीत रविदादा म्हणजे 24/7 अवेलेबल असलेलं व्यक्तिमत्व जे आता स्वीकृत नगरसेवक म्हणून लोकांना परिचय झालेला आहे नुकताच. तर आज रविदादांनी जे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे या शिबिराला 27 वर्ष झालेली आहेत. 27 वर्ष अखंडपणे रविदादांनी हे काम केलेलं आहे आणि हे त्यांनी त्यांच्याविषयी सुरू केलं होतं हे ते आता सांगत होते. म्हणजे इतकं कौतुक आहे की सातत्यपूर्ण, मला वाटतं फक्त कोविडचं 1 वर्ष सोडलं होतं, बाकी सलग रक्तदान शिबिर घेऊन दादांनी जे सामाजिक दायित्व जपलेलं आहे त्या दायित्वाचं खरंच मनापासून कौतुक. आणि रक्तदान शिबिराला आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी सुनील शंकरराव मोरे पाटील, गोडोलीचा रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मारुती पवार यांचा जवळचा स्नेही, जवळचा मित्र, नातलग. जवळपास गेली 26-27 वर्ष रवी पवार नित्य नियमाने सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कायमच रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. याही वर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. आज या ठिकाणी जे आपण रक्तदाते बघतोय हे रक्तदाते फक्त गोडोली, गोळीबार मैदान, विलासपूर, शाहूनगर याच परिसरातील आहेत असं नव्हे, तर रवी पवार यांचा संपर्क संपूर्ण सातारा शहरभर आहे. परिसरामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असल्या कारणाने त्यांच्या आव्हानाला अनुसरून आपलं हे पवित्र रक्तदानाचं कार्य करण्यासाठी
अनेक मित्रपरिवार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यावरूनच रवी पवार यांनी या रक्तदान शिबिराची जनजागृती किती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे आणि किती सातत्य या उपक्रमामध्ये आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दरवर्षीचा त्यांचा हा रक्तदानाचा कार्यक्रम असतो. खरं तर मध्यंतरी कोरोनाचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये देखील त्यांनी ही परंपरा अविरतपणे चालू ठेवलेली होती. यावर्षी जरी सन्मान्य महाराज साहेब त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसले तरी रवी पवार यांचा हा उपक्रम इतका विधायक आहे की या विधायक उपक्रमाला कोणीच नाही म्हणू शकत नाही. कारण यातून केवळ रक्तदान केलं जाते असं नव्हे तर अनेकांचे जीव देखील वाचवले जातात. अशा या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव सन्मान्य महाराज साहेबांनी सातारा नगर परिषदेमध्ये नगरसेवक पद त्यांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. तर अशा या रक्तमित्राला, रक्तदूताला त्यांच्या पुढच्या कार्याला आमच्या सगळ्या गोडोलीकरांच्याकडून खूप साऱ्या सदिच्छा, शुभेच्छा आणि त्यांच्या या संपूर्ण चांगल्या उपक्रमाबद्दल मनस्वी धन्यवाद आणि आभार. त्यांच्या पाठीशी सन्मान्य महाराज साहेब ठामपणे खंबीरपणे उभे असतात. कर्तव्य सोशल ग्रुपच्या कार्याध्यक्षा सन्माननीय श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांची देखील त्यांना महत्वाची साथ सोबत असते आणि सातारा नगर परिषदेनं देखील या रक्तदान शिबिराच्या अगोदर या समाज मंदिरचं नूतनीकरण केलं, रंगरंगोटी केली. इथल्या सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या अगदी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करून दिल्या आणि या सुंदर वास्तूचं पुन्हा एकदा नूतनीकरणानंतर या उपक्रमाच्या निमित्ताने उद्घाटन देखील आज झालेलं आहे. एकूणच या रक्त शिबिराचं उद्घाटन होत असताना सातारा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय अमोलजी मोहिते साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक सन्माननीय शेखर मोरे पाटील, विद्यमान नगरसेविका पूनमताई निकम, सन्माननीय नगरसेविका वैशालीताई राजे भोसले, अशा सगळ्या सातारा नगर परिषदेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावरूनच रवी पवार यांच्या या कार्याला, सामाजिक कार्याला लोकमान्यता तर आहेच मात्र राजमान्यता देखील आहे असं आपल्याला या संपूर्ण उद्घाटन सोहळ्यावरून आणि एकूण कार्यक्रमावरून लक्षात येते. महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना आज या वाढदिवसानिमित्त प्रथमतः शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमच्या गावचे सन्माननीय नगरसेवक रवी पवार यांनी गेले सातत्यानं कित्येक वर्ष झालं हा कार्यक्रम रक्तदानाचा या ठिकाणी जो राबवलेला आहे तो निश्चितच सातारा शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये उल्लेखण्यासारखा आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं तर निश्चित रूपानं रक्तदात्यांना त्याची मदत तर होतीच, त्याचबरोबर रवी पवार हे कागळाने वेगळं असं नेतृत्व म्हणून संपूर्ण सातारा शहरात नाही तर जिल्ह्यामध्ये परिचित असावे. कुठल्याही प्रकारचं कसलीही मदत असावी तर जे आम्हाला नगरसेवकांना शक्य नाही ते रवी पवार गेले कित्येक वर्ष सातत्याने करत आले. अशा व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आज बाबाराजांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जो रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय निश्चित रूपानं सातारकर नाही गोंडीवासियांना हा अभिमानस्पद क्षण आहे. आम्ही सर्वजण रवी पवारांचे ऋणी आहोत की त्यांच्यासारखं कर्तृत्व, दातृत्व या निमित्तानं सर्वांना बघायला मिळतं. माणसाकडं वक्तृत्व कमी असते पण कर्तृत्व फार मोठं आहे रवीचं आणि ते निश्चित रूपानं सातारा शहरातील सर्व नगरसेवकांना मार्गदर्शक अशा स्वरूपात आहे. पुन्हा एकदा मी बाबाराजांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो. आज आपले सगळ्यांचे नेते नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसाचं नेहमीच औचित्य हे 27वं वर्ष आहे की सलग रवींद्र पवार आणि त्यांच्या सगळ्या टीम हे 27 वर्ष रक्तदान शिबिर घेतात. यावर्षी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळं यावेळेस महाराज साहेबांनी वाढदिवस न करण्याचे ठरवले. पण जे काही समाजोपयोगी कार्यक्रम आहेत यात खंड पाडायचा नाही असं कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे रवीनं आजचा रक्तदानाचं शिबिर घेतलेलं आहे. वैशिष्ट्य असं आहे की गेली कित्येक वर्ष आपण बघतोय 27 वर्ष 100 बाटल्याच्या आत काय रक्तदान कधीच झालेलं नाही आणि हा पण एक विक्रम आहे. एखाद्या कार्यक्रमात सातत्य टिकवावं पण किती टिकवावं तर 27 वर्ष टिकवावं म्हणजे हे कायम रक्तदान शिबिर राहणार आहे. म्हणजे भविष्य काळात सुद्धा इथले तरुण कार्यकर्ते जे आहेत सगळे ते हा निश्चित उपक्रम पुढे नेतील आणि
खरोखरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रक्तदान किती महत्वाचं दान आहे. काहीही देता येतं, काही पैशानं घेता येतं, पण रक्त पैशाने विकत घेता येत नाही. रक्त शेवटी शरीरानं तयार केलेलं असतं आणि ते दान हे फार महत्वाचं आहे. आणि हे हा उपक्रम रवी पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जो राबवलेला आहे हा निश्चित हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार मोठा आणि महत्वाचा विषय आहे. साताऱ्यातल्या आणि या भागातल्या सगळ्या नागरिकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मी त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो आणि हे 100वे वर्ष या रक्तदानाचं जेव्हा होईल ते पाहण्याचा मला योग यावा अशी मी मला योग देता एक आणि एक पण मला योग नाही 100. काय सांगाल दादा, गेले 26 वर्ष झालं महाराष्ट्र आता सार्वजनिक मंत्री आहेत ते, त्यांच्या वाढदिवस शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करताय व हे 27वे वर्ष आहे, काय सांगा? ऍक्च्युली रक्तदानाची मला प्रेरणा कॉलेजला असल्यापासून भेटलेली. मला कॉलेजला असताना माझ्या मित्राचा एक अपघात झाला होता. त्या अपघाताला रक्तासाठी किती धावपळ का लागली, किती पाहावं लागलं हे मला त्या काळी अनुभव आला. ऍक्च्युली त्या काळात कसं होतं, रक्तदान कोण करायलाच मागत होतं. वायसी कॉलेज असताना पहिल्यांदा मी रक्तदान केलं. त्यानंतर जी आवड निर्माण झाली त्यानंतर मला आमचा विचार आले. नंतर आमच्या क्वालिटी ग्रुपचे अन्सार भाई, संजय घोरपडे आणि संतोष भाऊ जाधव क्षेत्रभाऊजी आणि गौरव साहेब होते, आपले भालचंद्र लिकम, त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली की आपण 30 मार्च भारत साहेबांच्या वाढदिवसाला आपण रक्तदान शिबिर आयोजित करण्याची मला प्रेरणा त्यांच्याकडून भेटली. त्यांचं पहिला मी आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे आज 1999 पासून हा जो कॅम्प कंटिन्यू सुरू झाला. त्याच्यानंतर कर्तव्य सोशल ग्रुपची स्थापना झाली. ती स्थापना झाल्यापासून मग त्या ग्रुपमध्ये विजय देशमुख, विलास कासार या ग्रुपमध्ये आल्यापासून मग वैदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कंटिन्यू कर्तव्य सोशल ग्रुपचा कॅम्प चालू झाला. 1999 पासून जो सलग अखंड कॅम्प हा चालू आहे. आणि त्यात आमचे आदरणीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कॅम्प आयोजित केला जातो. त्यात त्यांचे एक जिवलग म्हणजे जवळचे मित्र म्हणजे थोडक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला किंवा त्यांचे मित्रत्व या नात्याने राज्याचे उपमुख्यमंत्री कायम शिवेंद्रराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. आज त्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. त्यामुळे बाळासाहेबांनी एक निर्णय चांगला घेतला की मित्राच्या अपघाती निधनामुळे मी काही वाढदिवस साजरा करणार नाही. त्याबद्दल बाळासाहेबांचे मी एक आभार व्यक्त करतो की हा उपक्रम खरंच चांगला घेतला, एक नंबर आवडलं मला. पण हा रक्तदान हा सामाजिक उपक्रम असल्यामुळे मला मी थोडक्यात अजितदादा माजी उपमुख्यमंत्री यांना आज श्रद्धांजली व्हायचा हा उपक्रम होता थोडक्यात. आणि एक दुसरं म्हणजे आदरणीय बाळासाहेब यांना वाढदिवसाला मला एक काहीतरी हे द्यायचं होतं, रक्तदानाचं माध्यमातून हे द्यायचं होतं. तो वाढदिवस आज सक्सेस झाला. आणि असंच माझं सगळं जनतेचे प्रेम राहावं. गोडोरी गोळीबार मैदान असो किंवा सगळे असो. आज सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोलदादा मोहिते, उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट दत्तात्रय बनकर साहेब, गट नेते अविनाश कदम सर, वैशाली राजे भोसले, पूनमताई निकम, फिरोजबाई पठाण आणि आमचे मित्र जवळचे श्रेयी जे मला कायमस्वरूपी मदतीला येतात, कायमस्वरूपी असे शेखर मोरे पाटील, आज यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं. या पूनमताई असो सगळे त्यांनी मला जी साथ दिली, पोरांची दिली, ते आमचे रिक्षा स्टॉपवाले गोडोली जकाताका रिक्षा स्टॉपवाले असो किंवा गोळीबार मैदानाची ज्येष्ठ नागरिक गोडोली गाव यांनी मला साथ दिली. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम माझं ते कायमस्वरूपी राहावं आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी मला सगळ्यांनी प्रेरणा द्यावी त्या रक्तदानाची.